तो देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 9 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सीआयडीनं सुदर्शन घुलेला टोळीचा म्होरक्या दाखवलाय, तर वाल्मिक कराडला या टोळीचा सदस्य दाखवलं गेलंय। या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तसंच सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आले। हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते, मात्र आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील तपास करणार आहेत। तर या प्रकरणातला हा एक महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल, कारण आतापर्यंत जे अधिकारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते त्या अधिकाऱ्यांना बदलण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यात सुद्धा सुदर्शन घुले हा म्होरक्या दाखवण्यात आलाय। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुरेश, दोन गोष्टी आहेत, एक तर वाल्मिक कराडला सदस्य दाखवलं गेलंय आणि दुसरं म्हणजे गुजर यांची बदली। काय नेमकं त्याच्या मागचं कारण आहे, याबद्दलचा काय तपशील आहे? संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये जी काल घडामोड घडली ती अत्यंत महत्त्वाची होती। आता एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्या एसआयटीचे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी बदलले। सुरेश यांनी ज्या अधिकाऱ्यांची यादी दिली होती त्यापैकी किरण पाटील या देखील अधिकारी एसआयटीच्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना मोक्का अंतर्गत कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांना 7 दिवसाचा सीआयडी कोठडी मिळाली। त्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये ही जी संघटित गुन्हेगारी आहे या गुन्हेगारीचा म्होरक्या कोण अशा पद्धतीने न्यायालयामध्ये विचारणा केल्यानंतर जी सीआयडी आणि तपासी यंत्रणा आहे त्यांनी जी माहिती दिली होती त्यामध्ये सुदर्शन घुले हा मास्टर माइंड आहे, तर वाल्मिक कराड या गँगचा सदस्य आहे अशा पद्धतीने मांडणी केली होती। त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा किती सहभाग आहे आणि तो कशा पद्धतीचा आहे हे देखील आता तपासामध्ये समोर येणार आहे। मात्र एकूण जर या तपासी यंत्रणाच्या संदर्भातला जो फेरबदल करण्यात आला आहे तो अनिल गुजर हे सीआयडीचे तपासी अधिकारी होते, आयओ होते आणि ते एसआयटी मध्ये देखील होते। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी किरण पाटील या एसआयटी मध्ये आल्यामुळे अनिल गुजर यांच्याकडे जो काही तपास होता खंडणी प्रकरणाचा, हत्ये प्रकरणाचा आणि अॅट्रॉसिटी प्रकरणाचा, तर या तीनही तपासामधील जे 2 तपास आहेत ते किरण पाटील यांच्याकडे देण्यात आलेले आहेत, तर एक जो खंडणीचा तपास आहे तो अनिल गुजर यांच्याकडेच आहे। त्यामुळे एकंदरीत या सीआयडी मधील आणि एसआयटी मधील जे बदल आहेत ते बदल अशा पद्धतीने करण्यात आले। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव नाहुली इथं कराड समर्थक आक्रमक झाले। नांदूर केज रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला गेला। वाल्मिक कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या अशी घोषणाबाजी कराड समर्थकांकडून करण्यात आली। या ठिकाणी नानासाहेब चौरे नावाचे दिव्यांग व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत। दरम्यान आंदोलनस्थळी प्रशासन दाखल झाले। वाल्मिक कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी नानासाहेब चौरे या दिव्यांग समर्थकांनी आंदोलन केलं। 1 तासापासून पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन केलं जात आहे। खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला।